लिहून घ्या, तो निर्णय आता पवार घेऊ शकत नाही. आणि मी हे भावनेत बोलत नाही, हे राजकारणाच्या गणितातलं सत्य आहे. कारण फुटीच्या वेळी पवारांना हा खेळ अगोदरच कळून चुकला होता. नाही म्हटलं तरी शरद पवार यांच्या खांद्याला खांदा लावून अजित पवारांनी पक्षाची धुरा सांभाळली होती. मध्येच राजकीय वाटाव वेगळ्या जरी झाल्या असल्या, पण पवार कुटुंब यात कधीच दरी पडली नाही. पण आज मात्र राजकीय दृष्टीने पाहिलं तर पवार मात्र नेतृत्वाचा पेच आता निर्माण झालेला आहे. पक्षाचा नेतृत्व आता कोणाकडे जाणार असे अनेक प्रश्न आता तयार झालेले आहे. अजित पवारांच्या जाण्यानंतर राष्ट्रवादीची सूत्र पुन्हा एकदा ज्येष्ठ नेते आणि संस्थापक शरद पवार यांच्या जवळ येऊन थांबलीत. आणि महाराष्ट्रात असा एकच प्रश्न सुरू झाला, पुढे कोण होणार चालवणार, पुढे पक्ष कोणाकडे जाणार, अध्यक्ष कोण होणार, राष्ट्रवादीचं भविष्य कोणाच्या हातात जाणार. कारण अजित पवारांनंतर पुन्हा एकदा पक्षात जर सर्वसामान्य असं कोणतं नाव असेल तर ते फक्त शरद पवार हेच नाव आहे. पण इथं सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो, 85 वर्षाच्या पवारांना या वयातही पक्षाच्या बांधणीसाठी सूत्र हातात घ्यावे लागणार का? लोक म्हणतात सुप्रिया सुळेच्या नावावर मोहर लागेल, पण आम्ही ठाम म्हणतो पवार आता तो निर्णय कधीच घेऊ शकत नाही. कारण मुळात अजित पवारांना स्वतंत्र नेतृत्व हवं होतं. अजित पवारांना राष्ट्रवादीची कमान आपल्या हातात हवी होती, म्हणूनच सगळे निर्णय झाले. पवार जेव्हा अध्यक्ष पदाचा राजीनामा देत होते त्यावेळेसच अजित पवार सुप्रिया सुळे आमने सामने आले होते. अजित पवारांचं शेवटचं वाक्यही लक्षात ठेवा, पवारांचं वय झालंय, थांबून घ्यावं. याचा अर्थ पक्ष सोडा असं नव्हतं. अर्थ एवढाच होता, आता नेतृत्व माझ्या हातात द्या. आणि इथूनच नेतृत्वाची लढाई सुरू झाली होती. कारण सुप्रिया सुळेंचं नाव पुढे घेतलं जात होतं. अगदी तसंच जसं बाळासाहेब ठाकरे नंतर राज ठाकरे की उद्धव ठाकरे हा पेच निर्माण झाला होता, तसाच पेच पवारांच्या हयातीत राष्ट्रवादी दिसायला लागला. आणि म्हणूनच सुप्रिया सुळेंऐवजी मीचा वारसा चालवणार म्हणून राष्ट्रवादीत बंडाळी घडली असं म्हटलं जातंय. आता अजित पवारांना जाऊन अवघे 3 दिवस उजडले आणि तिसऱ्याच दिवशी राजकीय उलथापालथ सुरू झाली. अजित पवारांचे नेते सुप्रिया सुळे सुनेत्रा पवारांना भेटतात, नंतर फडणवीसांना भेटतात आणि जिकडे तिकडे रावसाहेब दानवे थेट बोलतात की राष्ट्रवादी शिवसेनेला सोबत घेऊन सत्ता स्थापन करायला नकार देत होती. म्हणजेच पडद्यामागून हालचाली घडतात हे मात्र स्पष्ट झालं. शिवसेनेला राष्ट्रवादीपासून तोडायचं आणि राष्ट्रवादीला सत्तेत आणायचं यासाठी प्लॅनिंग वेगवेगळ्या ठिकाणी मात्र सुरू झालं हे मात्र आता उघडपणे दिसत आहे. आणि यातूनच एक गोष्ट ठळक होते, अजित पवारांच्या जाण्यानंतर शरद पवारांना पुन्हा एकदा कुटुंबाचा आणि पक्षाचा आधारवड म्हणून मैदानात उतरावंच लागणार अशी चर्चा आता जिकडं तिकडं रंगत आहे. पण इथं फक्त मैदानात उतरायचं नाही, पक्ष टिकवायचा आहे. अजित पवारांच्या निधनाचा मोठा मानसिक धक्का शरद पवारांना मात्र बसलाय. सावरण्यास वेळ लागेल, पण तरीही पुढचं नेतृत्व, पुढचं राजकारण कसं असेल हे पूर्णपणे पवारांच्या भूमिकेवर अवलंबून राहणार. आता पक्षात 2-3 पर्याय चर्चेत आहे. एक म्हणजे सुप्रिया सुळे, पण अजित पवारांसोबत गेलेले नेते सुप्रिया सुळेंचं नेतृत्व सहज मान्य करतील का, ते फार अवघड आहे. दुसरं नाव म्हणजे सुनेत्रा पवार, त्या साध्या राज्यसभा खासदार आहेत, त्यांचं नाव उपमुख्यमंत्री पदासाठीही चर्चेत आहे. पुढील काळात त्यांना राज्याच्या राजकारणात सक्रिय करून पक्षाच्या नेतृत्वासाठी पुढे आणण्याचा प्रयत्न आता मात्र सुरू झालेला आहे. तिसरा पर्याय काही लोक जयंत पाटील यांचं नाव देखील पुढे आणत आहे. राज्याच्या राजकारणामध्ये अजित पवार गेल्याने एक वेगळी पोकळी निर्माण झाली. ती पोकळी भरण्याचा प्रयत्न आता पवार घराणं करणार. पण खरंच राज्याच्या राजकारणात कधी काय घडेल याचा मात्र नेम नाही. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय, खरंच सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होईल का? कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.